नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे या नव्या कोऱ्या टवटवीतशा व्लॉगमध्ये. चकवा हा एक असा प्रकार आहे जो आपण नॉर्मली लहानपणापासून आत्तापर्यंत ऐकलाच असेल, जो नॉर्मली लागतो गावामध्ये. पण तुम्ही कधी ऐकलं की हाच चकवा जर का मुंबईसारख्या ठिकाणी लागला तर? हाच चकवा मला मुंबईसारख्या ठिकाणी लागला आहे, तो पण मरीन ड्राईव्हला नेकलेस पॉईंटला. आम्ही एका अशा रोडला गाडी टाकली ज्या रोडला ना भूतकाळी ना वर्तमानकाळी ना भविष्यकाळी कोणी बाईक एंटर करू शकेल. त्या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली आम्हाला 3 वेळा पोलिसांनी अडवलं, बट फॉर्च्युनेटली आमच्याकडून एकाही वेळेस फाईन घेतला नाही आणि तो फाईन न घेता आम्हाला सोडण्यात आलं. चकवा खूपच जास्त भारी लागला आणि या चकव्याचा जो एंड आहे तो खूप जास्त स्पिरिच्युअल झाला. विदाउट वेस्टिंग एनी टाईम तुम्ही हा व्लॉग बघा आणि हा एन्जॉय करा. आपला व्लॉग दोस्तों, वेलकम बैक टू द न्यू व्लॉग ऑफ द साईराज गोसावी. और एक बार चेक कर लेना दोस्तों, क्योंकि ये जो आज का रिकॉर्डिंग हो रहा है वो सुपर नाइट मोड में एक्शन 5 प्रो में ये सुपर नाइट मोड चल रहा है. तो आपको कैसा फुटेज आ रहा है इसमें? आई होप अच्छा ही आ रहा होगा, बिकॉज ये फर्स्ट टाइम अपने चैनल पे रिकॉर्ड हो रहा है कि हम रात को कोई राइड कर रहे हैं. मुझे त्र्यंबकेश्वर की राइड आपको कैसी लगी वो बताना. और अपने बच्चे को ज़रा थोड़ा सा खाने को देना पड़ेगा. और आधी टंकी गाड़ी की खाली है तो थोड़ा सा पेट्रोल भरते हैं. 2 दोस्त यहाँ पे खड़े हैं, तीनों के नंबर VIP है. एक का 9997, आगे वाले का 1001 और अपना 9595. चलो आओ गया, थँक्यू. चला घ्या, चला इंजिन स्टार्ट करा. हा मस्त वाट. मोरया. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आम्ही लॉंग राईड करतो ना, कधीच आम्ही याला 60-70च्या पुढे नेत नाही. मॅक्स टू मॅक्स जर का गेलोच, रोड चांगला भेटला तर 80. ये जमीन रुक जाए, आसमां बह जाए, तेरा चेहरा जब नजर आए, किती दान व्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. अरे बापरे, गाणं बोलता बोलता गाडी 100ला गेली. माझा पत्ताच नाही. भाई तू बाईक सोबत रोमांस करते काय? कोणाची तुला गाडी एवढी आठवण येते. तो फायनली आता आम्ही पनवेलमध्ये एंटर केलेला आहे. आता इथून टोटल मरीन लाईन्स 55 किलोमीटर दाखवत आहेत. तर कुत्र्यांचा वेगळा विषय का सावकाश गाडी करणं. त्यांना रात्री काय माहिती कुठलं आहे ॲक्टिवेट होत आहे, डायरेक्ट अंगावर येतात. तर थोडं सावकाश इकडे, कारण पोलीस वगैरे असू शकतात. चला सुटला. आता तरी देवा मला पावशील का, सुख झाला म्हणत्या ते दावशील का. अच्छा हा फ्री वे ना रे या साईडला. हा इकडनं कार जातात. फायनली बोटाला बँडेड लावून घेतलेली. आता आपण निघू शकतो आणि ग्लोव्ज पण घालू शकतो. आणि हा बघा, इमेजिन दोस्तों कि हम आज मुंबई में हैं. अरे मुंबई
माझं लहानपण एवढं ह्या एरियामध्ये गेलेलं आहे ना, त्यामुळे मला माझ्या मामामुळे ना इकडचे रोड थोडेसे पाठ आहेत. आता हे लोक विसरले रोड म्हणून ते मागे थांबले, बट हा रोड मला माहिती आहे. मला थोडी भीती वाटलेली, पोलीस तिकडे होते तर आता मी गाडी साईडला लावतो आणि ह्यांना इन्स्ट्रक्ट करतो, कारण ह्यांना माहीत नाही एवढं. हे दोघं आलेत. चला चला चला. अरे यार, ह्या रोडला आहे ना मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे माझी एवढ्या आठवणी आहेत ना. माझा मामा क्रिकेट खेळायला जायचा इकडे मागे ग्राउंडला, आणि तो मला ह्या रोडनी घेऊन जायचा घरी. मस्त वाटत एकदम. काय यार दिवस होते लहानपणीचे ते. आणि माझ्या मामाने पण माझे एवढे लाड केलेत ना, एवढे लाड. बेस्ट. ओम नमः शिवाय. जाऊ दे, आपण इझिली जाऊन द्या आम्हाला. आम्ही काहीच नाही केलं, कोणाचं काहीच नाही अडवलं आहे. आम्ही व्यवस्थित चाललो आहे. थँक्यू सो मच पोलिसांना सगळ्यांना. यार मन जिंकलं पोलिसांनी. जर का आपल्याकडे कार असते तर आपण डायरेक्टली ह्या रोडनी आलो असतो. असं दिल है मुश्किल है जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बम्बई मेरी जान. आता आपण आहे ताज हॉटेलच्या इथे. ताज हॉटेल, वाह ताज. दोस्तों, वी आर ॲट गेटवे ऑफ इंडिया. तिकडे कोणीच नाही. हे बघा ताज हॉटेल. अरे दर्पण, तुला काय वाटतं आपण लोणावळ्याला फुल फायरिंग करतोय? अरे तिकडे पोलीस उभे आहेत. अरे घेतील आपल्याला कोपच्यात सगळ्यांना. आपण ताज समोर आहे. हा बघ ताज इकडे. अरे माझी एवढी हवा टाईट, हात जोरात करतोय. अरे बरं थांब जरा थोडा. अरे मग काय, हेअरस्टायलिस्ट हेल्मेट काढल्यानंतर बघा कसं दिसतोय. ताज हॉटेलच्या साईडला जरी उभं राहिलो ना तर एक वेगळी वाईब असते. काय समजत नाही काय आहे ताजची जादू. बट हे जे काही ओपनमध्ये सॉल्टी एअर मी फील करतोय. सॉल्टी एअर हा याचा शब्द आहे का जो रेकॉर्ड करतोय. जोक सपाट. पण खूप वर्षांपूर्वी स्वप्न बघितलेलं की ताज हॉटेलसमोर जाऊन फोटो काढायचा, जेव्हा आपल्या खिशामध्ये काहीच नव्हतं. आज आपण त्याच ताज हॉटेलच्या बाजूला एक चांगली आपली ड्रीम बाईक घेऊन आलो, आणि त्या ड्रीम बाईकला आपण पार्क करून आपण ताज हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर उभे राहून हा ब्लॉग करतो. बघा ना यार, काय मस्त वाटते ताज. बघ ना. गाडीला कंटिन्युअस बघणं चालू आहे. एकदम फोटो बिटो पद्धतशीर गाडीवर बसून. मित्रांनो, ते आजकालच्या आहे ना जनरेशनला झाले का मला समजत नाही. पूर्ण मराठीत तरी मराठीत बोलत नाही. ओ माय गॉड, दॅट इज टू हॉट, दॅट इज टू कोल्ड. अरे काय मराठीत बोला ना. महाराष्ट्रात राहता ना, इतरांना आपण सांगायचं की महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही तर इकडून निघा, आणि आपले मराठीच लोक मराठीत बोलत नाही. काय बोलणार यांना. जाऊ दे. See guys, there's something up. The police man word. पोलीस ॲक्च्युली आहे ना, सध्या पोलिसांना एकदम स्ट्रिक्ट झालेत. कारण जेव्हापासून हे 26/11 किंवा इतर आता दिल्लीला वगैरे गोष्टी झाल्यात, इकडे 1 मिनटं पण कोणाला थांबवून देत नाही. आणि त्यामुळे आम्ही चालतोय कंटिन्युअसली. आता आम्ही जातो आमच्या गाडीजवळ, आणि पुढचं आपलं लोकेशन असेल मरीन लाईन. तुला वारा बघायचा म्हणजे इकडे सॉल्टी वारा. एक काम कर ना, आपण ओंजळभर पाणी घेऊन जाऊ. येतोस का? तुला पाहिजे का? तुला पाहिजे खारट वारा? और फिर वो पानी में दर्पण तो चुल्लू पानी में डूब मरता. लुक ॲट द GT 650 लाइनअप. अपना लाइनअप होतो ऐसा प्रॉपर. ते फॅन्स जे असतात ना ते प्रत्येक ठिकाणी आहेत. आता इंस्टाग्राम पे नाम
साईराज गोसावी. साईराज गोसावी एक्झॅक्टली आहे ना. ताजच्या बॅक साईडला हा पूर्ण हा कुलाबा कॉजवे आणि ह्या कुलाबा कॉजवेमध्ये इथे लिओपोल्ड कॅफे. हा लिओपोल्ड कॅफे, जिकडे लिओपोल्ड कॅफेमध्ये जेव्हा टेररिस्ट आलेले तेव्हा आपण पिक्चरमधले सीन बघितले असेल तो हाच कॅफे. सो गाईज वी आर ॲट मरीन ड्राईव्ह सॉरी. आता पुढे खरं पोलीस आहेत, थोडे आम्ही घाबरलो आहे. आय डोंट नो काय करायचं काय नाही. फक्त प्लीज आम्हाला सोड देते बस. अच्छा ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे ड्रिंक वगैरे केले का ते फक्त चेक करायचं बस, बाकी काहीच नाही. चांगलेच सर. चला, माझी हवा टाईट आहे आणि दर्पण चित्र अजून पाय कापत असेल डायरेक्ट. बापरे, आता याला थांबवलं आहे, बघूया आता काय होतंय. एवढी महागडी गाडी आणि अशी नंबर प्लेट लावतोय. त्याला नंबर प्लेटमुळे थांबवलं त्या डॉक्टर्स पोलिसांनी. गाडीची नंबर प्लेट म्हणजे आपला शोकेस नाही आहे. सजवायला करतो सर चेंज आज घरी जाऊन. बस नंबर चेंज करायला पाहिजे का नको? करतो आज आता घरी जाऊन. सीसीटीव्ही पण चेक नाही करू शकत तुझा नंबर. तुम्हाला मालिक केलाय. थँक्यू सर. ए चांगले तर थँक्यू. काय माहिती. अरे चर्चला चहा पाव चालेल काय? हा चालू आहे. अरे चहा पाव चालेल का तुम्हाला? चहा पाव काही हा चहा पाव मस्का पाव मिळेल, बाकी काही मिळणार नाही आता कुठे. हा मग ठीक आहे ना, आपण फोर्टला बघू, काय विषय नाही. चालेल, चला सर, थँक्यू. खऱ्या अर्थाने काय कमवलं आहे ना ते ह्याच्यावरनं समजतं. ते जे होते ना पोलीस, त्यांनी काय माहिती मला कसं ओळखलं काय ओळखलं, बट त्यांनी आवाजावरनं त्यांना असं वाटलं की मे बी ह्याचा आवाज ओळखीचा वाटतं. त्यांनी मला विचारलं की आवाज ओळखीचा आहे वगैरे, तुला कुठे बघितल्यासारखं वाटतं किंवा तुझा व्हिडिओ बघितलेत मी, म्हणून त्यांनी सर्च केलं. तर ते बोलले की मी त्यांना माझं ID दाखवलं इंस्टाग्रामचं, तर ते बोलले हा तुझे व्हिडिओ बघितलेत मी. आणि जरा पोलीस वगैरे खूप चांगले होते. विदाऊट IND नंबर प्लेट घेऊन मुंबईला फिरतोय, ह्याची चुकी, ह्याला घ्यायला पाहिजे होता. पण विचार करा किती छान झालं, म्हणजे त्यांनी पहिलेच सोडलेलं ह्याला, बट आपली ओळख निघाली तर अजून थोडंसं चांगलं बोलले ते आपल्याशी आणि सगळं व्यवस्थित सोडले फाईन न घेता. आणि साहेबांकडे लायसन नाही, विदाऊट IND नंबर प्लेट घेऊन फिरतोय. त्या पोलिसांनी एवढं आपल्याशी 4 शब्द बोलले. ॲक्च्युली त्यांची पूर्ण फुटेज मी अपलोड नाही करू शकत, कारण त्यांनी ते बोलले की नको अपलोड करू असं काय, पण त्यांनी ओळखलं, त्यांनी 2-4 गोष्टी चांगल्या बोलले, खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच सर, जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर. पण थँक्यू खरंच थँक्यू. मस्त. अरे आपण कुठे आलोय? मला लाईन सोडून ॲक्च्युली युटर्न घ्यायचा होता, पण मी काय फसलो का काय मला समजत नाही. हा एअरपोर्ट रोड आहे आणि हा एअरपोर्ट रोड असेल तर हा डायरेक्टली हा रोड इथे एंड नाही होत खरं. हा इथे बाईक अलाउड नाही वाटते, कारण एक पण बाईक दिसली नाही. बाईक काय कार पण दिसली नाही. काय करायचं यार, समोर गेलं तर अजून प्रॉब्लेम पण होऊ शकतो आपल्याला. चला एक काम कर, युटर्न सरळ मारतो. युटर्न चला. पुढे डिवायडर आहे का बोललो क्रॉस करायला? बापरे, अरे हा कुठला रोड आहे? आय स्वेअर गाईज मी कन्फ्यूज झालो यार. मला माहित नाही मी कुठे आलोय कुठे नाही. शेट
एवढा रोड तर मला असं वाटतं इकडे बाईक अलाउड असतील. बापरे वरळी सीलिंग. मेरे प्यारे दोस्तों मैं पता नहीं मैं क्या कर रहा हूँ, कहाँ पे जा रहा हूँ. बापरे जर का हा वरळी सिलिंगला कनेक्ट झाला तर माझा झाला मग. राम 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 राम. अरे बापरे ओ माय गॉड. थोडं जरा जीव आहे. बापरे हा कनेक्टेड कुठे हा. ह्या रोडला एक तरी बाईक दिसली तर मला जीवात जीव येईल. विचार करा मुंबईमध्ये एवढा सुनसान रोड कधी बघितलाय का तुम्ही? सीलिंग जर का असेल तर शेट यार. मित्र ऐक ना, ह्या रोडला बाईक्स अलाउड आहेत का? हा माहीत नाही. हा रोड जातो कुठे नक्की आणि हाँ मला जायचं तो खरं इकडे फोर्टला. अरे मुझे जाने का है फोर्ट में, बट यहाँ पे बाइक्स अलाउड है? नहीं बाइक अलाउड नहीं. अरे वही तो मैं. काम करो आप ये वाला ब्रिज मारो. अरे वो वरली सीलिंग का है वो. नहीं वर्ली सिलिंग है ना. मैं यहाँ पे इंजीनियर हूँ. हाँ ये आप मान लो ब्रिज वाला, अब वहाँ से उतर जाओगे सिग्नल. ये ऐसा पूरा टर्न है क्या? ये फुल टर्न है. वहाँ पे अभी पुलिस वाला तो नहीं है तो मैं बोल रहा हूँ. और कहाँ से निकलेगा बाहर ये? ये आपको वहीं पे छोड़ेगा, वो वाले रोड पे छोड़ेगा सामने. हाँ आपको अभी कहाँ पे जाना है? फोर्ट में जाने का है. हाँ? फोर्ट में फोर्ट पे जाना है, बैंड्रा फोर्ट. बैंड्रा फोर्ट नहीं, CST फोर्ट. CST फोर्ट. हाँ या फिर यहाँ से हम सिटी में जा सकते हैं, वैसे भी चलेगा. बांद्रा होके फिर हम जाएंगे. सो यू गो फ्रॉम दिस साइड. ओके हाँ आप ये ब्रिज मार लो. हाँ यहाँ से आप जैसे ब्रिज उतरोगे ना, वहीं से आप यहाँ से सीधा चले जाओ. हाँ यहाँ से आपको महालक्ष्मी मिलेगा. हाँ यहाँ से सीधा जाओगे तो आपको एक ब्रिज लगेगा. हाँ देन टेक अ राइट तो आपका महालक्ष्मी लगेगा हाजी अली वाला. हाजी अली से आप वापस से राइट में. ओके ओके थैंक यू. अरे क्या हो गया मालूम है क्या, मैंने मरीन लाइन से सीधा ऐसा पकड़ा ना तो मुझे लगा आगे से टर्न मुझे मिलेगा. बट ये वहाँ पे तो आपको फाइन नहीं पड़ेगा कि अभी फिलहाल के लिए तो वहाँ पे स्पीडोमीटर नहीं है. हाँ 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 स्पीडोमीटर अभी लगा नहीं है, अभी खाली वो साइड में. अच्छा आप इंजीनियर हो आगे? इंजीनियर हो आप? साइड इंजीनियर है एक्चुअली. हम लोग का ये पूरा प्लांटेशन है. अच्छा अच्छा अच्छा. चल जाओ, पुलिस वाला आ रहा है. ओके ओके चलेगा चलेगा थैंक यू. हाँ हाँ लवकर जा. बापरे अरे यार मित्रांनो, मी एवढा आयुष्यात कधी कन्फ्यूज नाही आलो आयुष्यात. ॲक्च्युली तो रोड मला काहीच समजलं नाही. बिकॉज आता हा मे बी हा नवीन टनल झालेला आहे. बट पहिला असा होता की तो समोर जाऊन पूर्ण नेकलेस पॉईंट जेव्हा पूर्ण कव्हर करतो ना, मग तिकडनं युटर्न घेऊन आपण जाऊ शकतो. बट फॉर्च्युनेटली आपल्याला हा पोरगा चांगला भेटला जो साईड इंजिनियर होता, तो प्लांटेशन साईडचा. त्याने आपल्याला गाईड केलं व्यवस्थित. आता आपण युटर्न मारतोय. राज कुठे गेला? राज आता झालं आहे असं की आम्ही तर इकडे आलो आहे सेफली, पण राजला तर पोलिसांनी पकडले. आता काय करायचं हाच प्रश्न पडला आहे. आणि हे बघा विदाऊट लायसन, ह्याची पहिलेच हवा टाईट. अरे यार सॉरी हा, मी म्हणजे आपण असं कधी रूल हे नाही करत, म्हणजे रूल आपण पाळतो नेहमी. पण हे आम्हाला समजलंच नाही की हा टनल कुठला आहे नक्की. कारण पहिले हा टनल आत्ता रिसेंटली झाला वाटते, पहिले हा टनल नव्हता. त्यामुळे मला समजलं नाही बिलकुल काहीच. आता राजला आणले. राजच्या मागे एक पोलिसांची गाडी आहे, राजच्या पुढे एक पोलिसांची गाडी आहे. आता बघू ते काय होतं आहे. माझ्या त्या हार्टबीट डायरेक्ट फास्ट व्हायला लागली. काय होतं आहे काय नाही. बट आपली म्हणजे नाही रे, चुकी होती खरं नो डाऊट. आता भाई हा आला त्याने आपल्याला. हाँ मैं उसको बोला जल्दी निकल वहाँ से, वो स्लो आया इसके लिए. हाँ अरे शेट, मैंने उसको बोला भी फटक से, मैं बहुत ज़ोर से बोला उसको निकल. मोबाइल और लाइसेंस लिया है क्या मेरे पास है ही नहीं. सांगितलं अरे त्यांचं जे ब्रिज बनवतात ना तिकडे कोणी उभं नव्हतं केलं. हां हां त्यांचा सुपरवायझर नव्हता. आता आपल्याला कसं कळलं असतं ना. लाईफमधली फर्स्ट मोठं व्लॉग आपला मुंबईमध्ये झाला. अरे इतनी हेराफेरी. हे बघ हा, अरे हा रे हा फुल थरथरायला लागला माहिती आहे का. अरे पण ठीक आहे यार, मुंबई पोलीस
सगळ्यांना थँक्यू सो मच, तुम्ही एवढं सगळं समजून घेताय, समजवत आहे. पण ॲक्च्युली हा पूर्ण आम्हाला माहीत नव्हतं, हा पूर्ण रोड कोस्टल आणि इकडे बाईक अलाउड नाही आणि आम्ही नेमके तिकडनंच आलो. आणि हा भाई हा पण मदत करतो आपल्याला बरंच. भाई थँक्यू. हा का चाल सरळ जाऊ ना आता आम्ही. ठीक आहे चाल. ठीक आहे थँक्यू. मुंबई दर्शन नाही, आपलं प्रदर्शन झालं पूर्ण. चल लवकर. बाप रे देवा, हे का बंगला आहे का काय? हा मस्त वाटते बघा ना. जी वॅगन यार, 260 जी वॅगन यार. काय गाडी आहे यार, आपली ड्रीम कार आहे, ड्रीम कार. पोलीसने पकडे राज आहे ना, राज असा पूर्ण थरथरायला लागलेला ना, त्याचे डोळे बिळे सगळे लाल झालेले. आणि त्या मॅडम होत्या शेजारी बसलेल्या, त्या मॅडमनी खूप चांगलं समजवलं की बाबा असं नका करू तुम्ही, की जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. कारण त्या रोडला आहे ना, तो खूप हाय स्पीडवाला रोड आहे, म्हणजे गाड्या 100-120ला पळत असतात, म्हणून तिकडे बाईक अलाउड नाही करत. तर हे आपल्याला माहीत नव्हतं, आपण जरा कन्फ्यूज झालो त्यामुळे. आणि आपल्याला असा बिलकुल इंटेन्शन होता की आपण त्यांचा लॉ ब्रेक करणं वगैरे असं काहीच नव्हतं. आई डोंट नो ये मुंबई का कौन सा एरिया है, क्या है ये, कहाँ पे है हम, कुछ भी नहीं पता. बट स्टिल ते मला हा ओळखीचा एरिया वाटतोय खरं. आय गेस अरे हां समजलं. मला हा रोड माहिती आहे, ह्या रोडला येऊन गेलो मी. मे बी आता मी चुकीच्या दिशेला चाललो आहे. हे मित्रांनो, अरे यार मला असं वाटतं सिद्धिविनायक मंदिरला आपण जाऊन यायचं. आपण आता चाललोय सिद्धिविनायक मंदिरला. हा हेच आहे. चला आता आलोय तर पाया पडून जायचं. मे बी एवढा सगळ्यात जो फेरा असेल ना, तो सिद्धिविनायक मंदिरमध्ये येण्यासाठीच केला असेल. मम्मी मला बोललेली की जरा सिद्धिविनायकला आपण जाऊया की तू तरी एकटा जा. त्यांची रिक्वायरमेंट काय, गाडी लावू शकता, फक्त प्रसाद घ्यायला लागेल. मे बी हा फिरवला फेरा इकडे येण्यासाठी, लक्षात ठेव. बघा कुठून कसं काय आलो, तिघं पण रस्ता चुकलो आणि डायरेक्टली आलो सिद्धिविनायक मंदिराकडे. बाप्पा मित्रांनो, जो चकवा लागतो ना, चकवा तो कधी कधी चांगल्यासाठी असतो. 2 वेळा आम्ही रस्ता फसलो आणि आम्हाला जायचं होतं CSTला इडली खायला, नाश्ता करायला जायचं होतं. बट बाप्पाचं कसा चकवा लागला, का चकवा लागला, त्याचं कारण आत्ता मला समजते. आज बाप्पाकडे दर्शन होणार होतं, त्यासाठी तो चकवा लागला. तो आपण रस्ता विसरलो आणि डायरेक्टली आलो आपण सिद्धिविनायकला. आणि दर्शन फक्त 2 मिनटातच झाले. डायरेक्टली बाप्पासमोर जो उभा राहून सगळ्या गोष्टी मागता आल्या, बाप्पाचं नाव व्यवस्थित घेता आलं आणि त्याच्यानंतर हे आज खूप सुंदर असं दर्शन झालेलं. आज बाप्पाचा पण वार आणि आज मंगळवार पण आहे, बाप्पाचंच वार आहे. कोइन्सिडेंटली सडनली कसं काय झालं काय माहिती, बट जे काय झालं ते बेस्ट झालं. चला, बाप्पाच्या मनात होतं, त्यामुळे आज एवढा चकवा खाऊन पण डायरेक्टली आपण त्या ठिकाणी आपलं दर्शन झालं. ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. हे माझ्या लाईफचं फर्स्ट दर्शन होतं सिद्धिविनायक बाप्पाचं आणि ते आज सक्सेसफुली झालेलं आहे. दोस्तों, इडली के चक्कर में देखो हम कहाँ पे आए, दादर स्टेशन मध्ये आम्ही थोडासा नाश्ता केला. जस्ट लुक ॲट द सनराईज. आता सकाळ व्हायला आली आणि सकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 6:30. आता मी घरी चाललो आहे आणि फक्त आलेलं क्लायमेट बघा. सफ़र अपना गुड नाइट से शुरू हुआ था और आप हो जाए गुड मॉर्निंग तक. अभी बजे है सुबह के 7. वो खारी क्या जिसके साथ चाय ना हो, और वो राइड ही क्या जिसका बवाल ना हो. आज की राइड पूरी की पूरी बवाल के साथ बवाल हुई है. और लास्ट में जो अपने मन के सवाल थे वो बाप्पा के सामने जाके जो राइड हमें नॉर्मल लग रही थी, बट वो नॉर्मल ना होके इतनी इंटरेस्टिंग, इतनी ट्विस्ट हो गई लास्ट में
कि क्या बोलूँ तो क्या बोलूँ. आपको भी ये ब्लॉग अब तक अच्छा लगा होगा. जर का राईड तुम्हाला आवडली असेल तर थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी. आणि अजून पण ब्लॉग भरपूर आहेत जे तुमच्या भेटीला येणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.